लिटरली माहित नव्हतं. आम्ही म्हटलं अरे ठीक आहे, आपल्या अर्थशास्त्रात मी चांगला विद्यार्थी होतो, अगदी पहिला विद्यार्थी होतो. मला अजूनही आठवतं माझे 78 आणि 82 असे मार्क्स होते. 82 3 पेपर असायचे. मग त्या आधारे मला त्या विद्यापीठात गेल्यानंतर रजिस्ट्रेशन मी केलं आणि रजिस्ट्रेशन करून आम्ही तिथेच थोडस 4-8 दिवस थांबलो, परंतु आमच्या ओळखी असल्यामुळे नोकरीला ठेवलं नाही आणि आम्ही वापस आलो. आणि मग त्यानंतर इथे महादेव साखरेनं ऑलरेडी प्लॅन केलेला होता की माझं MSc मला विद्यापीठात करायचं आहे. मग त्याची चर्चा झाली असतो मला, अरे सुरेश मला पण तिथे जायचं आहे किंवा रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पण मला थोडी परिस्थिती की तिथे राहता येईल का काय माहित नव्हतं. मग मला त्या साखरेने सांगितलं की तिथे हॉस्टेल असतं आणि त्या हॉस्टेलला फीज नसते आणि मग म्हणजे मला मी तुला सोबत पण आहे, मग आपण तिथे जाऊया. आणि मग आम्ही मला वाटतं तिथे साखरेनेच लिस्ट पाहिल्या आणि मग हॉस्टेलला नंबर लागला. आम्ही दोघे एकाच रूम मध्ये राहिलो. तिथे मधल्या काळात भरपूर स्टोरी आहे आणि तिथे मग अर्न अँड लर्न नावाची स्कीम आहे, कमवा आणि शिका, तर ती मिळाली आम्हाला नंबर चांगला मेरिट असल्यामुळे. आणि मग आम्हाला अर्थशास्त्र विषयीचं भविष्य आणि करिअर करण्याची संधी मिळाली. आणि तिथे मी प्राऊडली सांगतो की धारूरच्या कॉलेजला शिकलो असलो तरी आय वॉज अ फर्स्ट स्टुडंट हू गेट सेट क्वालिफाईड इन अपीयर एक्झामिनेशन. म्हणजे त्या काळामध्ये सेट नेट होणं जाधव सरांना माहिती होतं किंवा इतर सगळ्यांना कठीण होतं. तर मला असं म्हणायचं या सगळ्या थोडक्यात सांगण्याची स्टोरी एवढाच माझा उद्देश आहे की आपण विद्यार्थी आहोत. आपण मनामध्ये कुठेही असं ठरवलं की मी काहीतरी करणार आहे, करायचं आहे, तर मला वाटतं याला रोखणारी कोणती ताकद नाही या विश्वामध्ये. पण तुमचा विषय पहिल्यांदा खंबीर पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे. आपले पालक कॉलेजच्या जीवनामध्ये विशेषतः 12th नंतर फार काही तुम्हाला सपोर्ट देऊ शकणार नाही, परंतु आपण मुली आहात, मुलंही आहात, तर तुम्ही जर ठरवलं तर या पंचक्रोशीमध्ये या मातीमध्ये इतकी ताकद आहे की तुम्हाला चांगल्या पोस्टवर घेऊन जाऊ शकतात. आणि त्यानंतरच तुमचं जीवन आज आपल्याला जरी अशी निराशा वाटत असेल की व्हॉट इज द करिअर ऑपॉर्च्युनिटीज सध्याच्या परिस्थितीत नाही, पण आजही सांगतो मी अनुभवाच्या आधारे सांगतो की ज्याकडे क्वालिटी आहे, तो विषय मराठी असू द्या, तो हिस्ट्री असू द्या, तुमचा पॉलिटिकल कोणता विषय असू द्या, देयर इज अ नो बॅरियर ऑफ द सब्जेक्ट. इफ यू आर कन्फर्म अँड कॉन्फिडंट अबाउट युअर सब्जेक्ट देन यू विल गेट सक्सेस इन युअर फील्ड. त्याची आजही मी अर्थशास्त्र इतके बेकार आहे आमच्या विद्यापीठामध्ये जाहिरात आलेली आहे. मी फक्त उदाहरण म्हणून सांगतो की त्या ठिकाणी अप्लाय करायला सुद्धा धाडस करत नाही, कारण तशी तिथे क्वालिटी, कारण तिथे तुम्हाला गणित अर्थशास्त्राचे मॉडेल्स तयार करावे लागतात, तरच तुम्ही तिथे टिकू शकता. जर तुम्ही क्वालिटी बिल्ड केली तर आमच्या अर्थशास्त्र आता तोच विषय आहे. जर MA आपण इथे केलं किंवा दुसरीकडे केलं आणि जर आपल्याला नोकरी मिळत नसेल तर कुठेतरी आपण कमी पडत आहोत. कारण आज तर यामध्ये इतक्या सोयीच्या आणि पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, त्या तुम्ही त्याचा फायदा घेतला पाहिजे. तुम्हाला डिग्री तर महाविद्यालय देणार आहे, पण तुम्ही जर एक्स्ट्रा त्या विषयाचे, मी सांगतो की त्या विषयाचे तुम्ही जो विषय ठरवला असेल एखादा, त्यामध्ये मास्टर्स करायचं, पुढे काहीतरी करायचं, तर त्याच्या खूप साऱ्या सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्स आज ओपन ऍक्सेस मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. विल नॉट बिलीव्ह की तुम्हाला हार्वर्ड, त्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठासारखे विद्यापीठाचे शॉर्ट टर्म कोर्स याच्यावरती उपलब्ध आहेत. म्हणजे मोबाईलवरच नाही तर त्यावर सुद्धा थोडंसं आपण काही स्वतःसाठी मेहनत घेतली तर टॅब घेऊ शकतो, एखादा लॅपटॉप घेऊ शकतो, सेकंड आर्टिकल असे ना. तर ही जर जिद्द ठरवली तर मला असं आजच्या विद्यार्थ्यांना सांगायचं की करिअर मध्ये कुठेही असं आपल्याला वातावरण नाही की आपण काही करू शकणार नाही, मला हे करता येणार नाही. मी तर म्हणतो आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर डिसाईड केलं तर तुम्ही काहीही करू शकता. कारण तिथे आम्ही एक दिशाहीन असलेला विद्यार्थी करू शकतो. या महाविद्यालयानं घडवलेला आहे, या शिक्षकांनी घडवलेला आहे. तर आज तुमच्या सोबतीला अजून ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा तुम्ही चांगला वापर केला पाहिजे. आता मी थोडंसं याच्यात किती मला माहित नाही अर्थशास्त्रासाठी किंवा याच्यासाठी इंटरेस्टेड असलेले विद्यार्थी आहेत, परंतु थोडंसं स्पर्धा परीक्षेकडे घेऊन जाणार आहे की जो मला टायटल दिलेला विषय आहे की व्हॉट आर द करिअर ऑपॉर्च्युनिटीज टू द स्टुडंट्स. आणि particularly in the competitive examination then I will talk little bit about the what are the opportunities in the particular economics. कोणी इकॉनॉमिक्स आहेत काही ते जरा हात वर केला तर मला थोडं बरं होईल, म्हणजे जास्त भर द्यायला. अर्थशास्त्र विषयाची आवड असलेले किंवा शिक्षण घेत असताना आहेत का? ओके, ठीक आहे, थँक्यू. ओके, तर माझा भर थोडा अगदी ब्रीफ मध्ये असा असणार आहे की स्पर्धा परीक्षा यामध्ये काय स्कोप आहे, कारण सगळ्यांना त्याचा फायदा होईल.
आणि आज मी सरांशी मुद्दाम शेअर करताना सांगितलं, कारण मला त्याचं प्राऊड आहे. मी जरी दारुड महाविद्यालयामध्ये शिकलो असलो किंवा इथून इथं म्हणजे शिकून खणखणीचे नाणं तयार झालं सर, ते आज आम्ही सगळ्याच पॅनल्सवर काम करतो. युपीएससी असू द्या, एमपीएससी असू द्या, किंवा इतकंच नाही तर प्राऊडली शेअरिंग विथ यू की आज जे IAS होतात त्यांना जे ट्रेनिंग असतं मसुरीला 2 वर्षाचं, लबासना नावाची जी लाल बहादूर शास्त्री तुम्ही आता जरा चर्चेत आलेली संस्था आहे माहित असेल तर, आय एम व्हिजिटिंग फॅकल्टी टू देम. म्हणजे आज मी जे IAS 2021च्या बॅचचे 182 IAS ऑफिसर आहेत जे सिलेक्ट झालेले आहेत, त्यांना मी इकॉनॉमिक्सचा विषय शिकवतो की हाऊ टू मेक द फंक्शनल प्लॅन्स, डेव्हलपमेंट प्लॅन्स फॉर द डिस्ट्रिक्ट आणि काय असा विषय. तर मला असं म्हणायचं आहे, तुम्हाला एक थोडं मला मुद्दाम सांगायचं आहे की आपल्याकडे किती असते. मी मध्ये मध्ये मुद्दाम इंग्लिश का बोलतोय तुम्हाला ती जाणीव व्हावी. वडणे सरांना माहिती आहे माझी इंग्लिश काय होती. जिथे दिस दॅट आणि याच्यामध्ये घाबरणारा एक माणूस होतो, मी पोरगा होतो, जिथे मला फार जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर एक नवीन आव्हान निर्माण झालं, पण त्या आव्हानाला पार करण्याची ताकद या मातीने दिली, या शिक्षक वृंदाने दिली आणि त्यामुळे मी ते पार करू शकलो. कारण जेव्हा मी तुम्हाला आता परिस्थिती सांगितल्यामुळे लक्षात आलंच असेल की इंग्लिश आपल्याकडे सगळ्यांनाच फार भीती वाटते. कधी कधी आपले थोडे प्रोनाउन्सिएशन वेगळे असतात त्याच्यामुळे जास्त भीती वाटते. पण तुम्हाला सांगतो मुद्दाम म्हणून की जेव्हा मी सेट पास झालो त्यानंतर माझी फर्स्ट अपॉइंटमेंट झाली ती म्हणजे इंग्लिश कॉलेजमध्ये शिकवायला. आता फ्रीमध्ये नोकरी मिळाली, घालवायची का? इंग्लिशमध्ये फक्त शिकवायची म्हणून ऍट ए टाइम 3 इंग्लिश स्पोकन कोर्स जॉईन केले. आणि जर सकाळचं कॉलेज आहे तर दुपारनंतर अगदी रात्रीपर्यंत ते इंग्लिशमध्ये इंग्लिश, दुसरं काहीच नाही डोक्यात. म्हणजे ठीक आहे, कशी येत नाही बघूया. आणि मी आज सांगतो की आज आमच्याकडं इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटला अब्रॉडचे विद्यार्थी आहेत, भरपूर बाहेरच्या देशाचे पण आहेत. तर आम्ही सक्सेसफुली टीचिंग टू देम. जेव्हा मी विद्यापीठामध्ये सिलेक्शन झालं, कॉलेजमध्ये अगोदर 10 वर्ष मी पण सेवा केली कल्याणला, NCC ऑफिसर होतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा विद्यापीठामध्ये जाणं निघाली तिथे पुन्हा इंटरव्ह्यू देताना आय वॉज अ क्वालिफाईड प्रोफेसर, आणि जिथे की इंग्लिश मिडियमचे प्रोफेसर देखील माझ्या कॉम्पिटिशनला होते, बट आय वॉज सक्सेस इन दॅट पोस्ट. तर मला वाटतं हे आपण जर ठरवलं तर काही अशक्य नाही. म्हणून तुम्ही तो मनातला न्यूनगंड भीती काढा. आज याच्यामध्ये अजून पुन्हा सांगेल पॉझिटिव्ह गोष्टी बघा. हे दुधारी शस्त्र आहे, याच्यामध्ये खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत. तुम्ही जर हे ओपन केलं, पालकांना सगळ्यात मोठी वाटणारी अशी भीती ही आहे डिव्हाइस, की आमचे बरेचसे विद्यार्थिनी दुर्दैवाने यामध्ये इंस्टाग्राम फेसबुकमध्ये वाहत जातात आणि बिचाऱ्या आई वडिलांच्या मध्ये निराशा पडते. तर मला तुम्हाला सगळ्यांना एक, कारण ज्या दळबळीने आम्ही घडलो त्याच्यातून एक मनापासून सल्ला द्यायचा आहे, कधीही आपल्या स्वतःला आणि आपल्या आई वडिलांना फसवू नका. की तुम्ही ते म्हणजे फसवलं आई वडिलांना तर तुम्ही स्वतःला फसवत आहात, आपल्याच आयुष्याचं वाटोळं करून घ्याल. आम्ही परिस्थितीतून जेव्हा जे घडलेले विद्यार्थी आहेत सर्वच्या सर्व जवळपास त्या बॅचचे अर्धे विद्यार्थी कमीत कमी चांगल्या नोकरीला आहेत. कुठल्याही दिशेशिवाय आपल्याला फक्त गायडन्स जे असते, शिक्षकांचा रिस्पेक्ट सगळ्यात तेव्हा ते आपले पॅरेंट्सच असतात. कधी कधी रागवतील, कधी तुम्हाला हे करतील, तसं कधीही वाईट. मला वाटतं आम्हाला राऊत सर खूप खेळाच्या वेळी हे करायचे, छळायचे, की एकदा तर आम्हाला आठवतं रनिंग त्यांनी इथून सुरू केली आणि मुद्दाम म्हणून तिथे रेस मारली आणि पुढचा टच पॉईंट दिला होता. आणि त्यांनी सांगितलं होतं आम्हाला, त्यांनी टेस्ट केला आम्हाला की मी शिट्टी वाजवली की तुम्ही पळायचं. आणि सगळे अगदी तयारीत होतो कॉम्पिटिशन मध्ये. तेव्हा फार मस्त व्हायचं, गॅदरिंग वगैरे बक्षीस मिळायचं. आणि राऊत सरांनी काय केलं, आम्हाला सूचना काय दिली होती, शिट्टी वाजवली की पळायचं नाही, ते पॉईंट टच करून वापस यायचं. मग आम्ही काय केलं, ठीक आहे. आणि सरांनी काय केलं, देशवर रेडी म्हटलं आणि गो म्हटलं. गो म्हटल्यानंतर सगळे विद्यार्थी पळाले आणि आम्ही दोघे तिघे उभ्या राहिलो. ते म्हणजे तुम्ही रेडे का नाही सर? म्हटलं नाही, तुम्ही शिट्टी वाजवली नाही. आणि मग सरांनी शिट्टी वाजवली, त्यांनी ते आयडियाच केली होती आणि आम्ही जाऊन फर्स्ट आलो. तर मला असं म्हणायचं आहे की अशा ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कधी शिक्षकांनी आपल्याशी अशा पद्धतीने केलेलं असू शकतं, पण त्याच्या मागचं इंटेन्शन वेगळं असतं. तुमची चालाकी, तुमच्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे. कधी एनसीसी सर आहेत तर मला वाटतं ते फार रागाने तुम्हाला एक कारण इट्स अ पार्ट ऑफ युअर ट्रेनिंग. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत खेळबिळीने घेतल्या पाहिजे. आयुष्य खूप खेळबिळीने घेतलं पाहिजे आणि आयुष्याच्या टप्प्यावर खूप
गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला मिळालेला त्याचा उपयोग केला पाहिजे आणि त्या ओपन सोर्सेसच्या माध्यमातून मग करिअर ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत आपल्या क्षेत्रातल्या, जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दोन ज्या आहेत प्रमुख परीक्षा असतात, युपीएससी आणि एमपीएससी या दोन संस्था आहेत महत्वाच्या. तर युपीएससी जे आहे इंडियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे अनेक प्रकारच्या परीक्षा घेते आणि हे सर्वच विद्यार्थ्यांसाठी ओपन असतं ग्रॅज्युएशन नंतर. तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स वगैरे काही घेतलं आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत जर ते पूर्ण केलं तर तुम्हाला त्या परीक्षा देता येत असतात. आणि त्यासाठी मात्र तुम्ही, मी असं आताच सांगेन तुम्हाला की जर 12th नंतर तुम्ही विचार केला असेल अशा परीक्षांचा तर लगेच तयारीला लागलं पाहिजे. कारण त्यासाठी मग सिलेबस काय आहे, सिलेबस मध्ये मागच्या काळामध्ये कसे प्रश्न आलेले आहेत, त्याच्या प्रश्नपत्रिका कशा आहेत किंवा त्यामध्ये आपल्याला रेफरन्सेस कोणते आहेत हे सगळं शोधलं पाहिजे. आणि मग त्याच्या ज्या 3 प्रकारच्या परीक्षा असतात युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या, विशेषतः सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन म्हणून एक पार्ट असतो त्यामध्ये, म्हणजे त्याला आपण आयएससी ची परीक्षा ढोबळ मानणं म्हणतो. तर ती जी परीक्षा असते तर त्यासाठी प्रिलिम, मेन आणि इंटरव्ह्यू अशा परीक्षा असतात. तर त्या परीक्षेसाठी मी म्हटलं की बेसिक क्वालिफिकेशन काय ग्रॅज्युएशन आहे, पण तुम्ही 12th नंतर तुम्ही ती तयारी करू शकता. त्याचं स्ट्रक्चर काय आहे ते थोडक्यात सांगतो. पुन्हा सगळी माहिती उपलब्ध आहे याच्यावरती, तुम्ही ती घ्या कॉम्प्युटरवरून. तर त्यामध्ये प्रिलिम एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला 2 पेपर असतात. एक असतो पेपर म्हणजे जीएस जनरल सायन्सेस किंवा जनरल स्टडीज म्हणतो त्याला आपण, 200 मार्काचा असतो. आणि त्यामध्ये जनरल स्टडीजला तुम्हाला जे सोशल सायन्स तुम्ही शिकलेले आहेत म्हणजे इकॉनॉमिक्स असेल, सोशियोलॉजी असेल किंवा पॉलिटिकल सायन्स असेल आणि आपलं सायन्स जे 12वी पर्यंत आहे ते याचे बेस्ड तुमचे 200 मार्क आणि करंट अफेअर्स असतं तर 200 मार्क असतात. आणि दुसरा पेपर आहे सीसॅट, त्यामध्ये रिझनिंग आणि अनालिटिकल आणि त्याला आपण ॲबिलिटी जे आहे मेंटल ॲबिलिटी त्याचे प्रश्न असतात. तर तो 200 मार्काचा आहे सीसॅट. तर हे जर 400 मार्क पैकी आपल्याला तो सीसॅट पेपर असतो तो फक्त क्वालिफाईड असतो, म्हणजे तुम्हाला 66% मिळाला की तुम्ही क्वालिफाईड होता. आणि जीएस चा जो पेपर असतो तो कट ऑफ पॉइंट लागतो, साधारण 90 ते 92 मार्क तुम्हाला पाहिजे असतात 200 पैकी. मग तुम्ही मेन एक्झामिनेशनला एलिजिबल होता, ओके, अपियर होऊ शकता. तर हे झालं तुमचा पहिला टप्पा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. त्यानंतर मेन एक्झामिनेशनला जर तुम्ही क्वालिफाईड झालात तर त्या ठिकाणी तुमचे साधारण एकूण ओव्हरऑल प्रिपरेशन जी आहे ती अशी आहे की तिथे तुमचा एक विषय असतो लँग्वेजचा. मग ती कोणती भाषा, तुम्ही 18 लँग्वेज आहेत त्यामध्ये आपण घेऊ शकतो. मराठी असेल तर मराठी घेऊ शकतो. त्यानंतर एक कंपल 300 मार्काचा तो आहे मेन्सचं मी सांगतोय स्ट्रक्चर. त्यानंतर दुसरा जो पेपर आहे तो एक इंग्लिश कंपल्सरी लँग्वेज आहे, परंतु ती अतिशय पासिंग आहे. तिथे तुम्हाला फक्त 35% पाहिजे, 300 पैकी 35% पाहिजे, 35%. म्हणजे हे 300 ते 600 मार्क तुमचे लँग्वेजला आहे. पुढचे पेपर 4 आहेत तिथे जीएस आहे, GS1, GS2, GS3, GS4 असे जे 4 पेपर आहेत बघा. तर त्या 4 पेपर्स मध्ये 250 मार्काला ईच पेपर, म्हणजे तुम्हाला 1000 मार्क झाले 4 पेपरचे. विद्यार्थ्यांनी सर्विक लक्षात घ्या, तुम्ही फार स्मार्ट जनरेशन आहात त्यामुळे मी थोडंसं फास्ट सांगितलं तरी कॅप्चर करा. तर हे 1000 मार्क जे आहेत तुम्हाला जीएस चे प्लस एक एसे असतो, एक निबंध लिहायचा असतो 250 मार्काचा. लँग्वेज कोणती वापरा तुम्ही, मराठी वापरा, इंग्लिश वापरा, हिंदी वापरा, 18 लँग्वेज मध्ये तुम्हाला ते देता येतं. तर त्यातल्या कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही एसे लिहायचा असतो तो 250 मार्क, ते 1000 हे 250 मार्क. आणि दुसरे 2 पेपर असतात ऑप्शनल पेपर असतात. तर ते ऑप्शनल पेपर मध्ये तुम्हाला ते चॉईस करायचे असतात. म्हणजे तुम्ही समजा जर हिस्ट्री असेल हिस्ट्री, इकॉनॉमिक्स असेल इकॉनॉमिक्स किंवा सोशियोलॉजी असेल सोशियोलॉजी, एंटरप्रेन्योरलॉजी, जो सोपा वाटतो तो विषय तुम्ही घेऊ शकता. आणि तिथे दोन्ही पेपर ते 250, 500 मार्काला असतात. ओके, तर ही तुमची जी रचना आहे मेन एक्झामिनेशनची, तर ही 1750 जे मेन आहेत मार्क एसे पासून ते जीएस आणि ऑप्शनल हे 1750 होतात. पुन्हा तुम्ही हे सगळं मी फक्त माहिती देणार आहे, तुम्ही पुन्हा सेल्फ स्टडी करायचंय. तर 1750 हा तुमचा याच्यापैकी स्कोर महत्वाचा आहे, कारण त्या 300 जे लँग्वेज आहे त्याला तुम्ही फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. परंतु इथे 1750 पैकी तुम्हाला कट ऑफ पॉइंट तुमचा स्कोर मॅटर करतो. आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचा फेज असतो. तुम्ही जर क्वालिफाय झाला मी ते सांगतो, ठीक आहे, आपला ग्रुप आहे म्हणून की त्या पेपर मध्ये जर 250 पैकी तुम्हाला 100 ते 110, 119 मार्क पडले तरी क्वालिफाईड होता, पुढे जातात. ही इंटरनल गोष्ट सुद्धा सांगतो तुम्हाला. तर हे जे आहे सगळं हे करत असताना आपल्याला
मेन परीक्षेचा जो आहे अभ्यासक्रम त्यामध्ये जसं आता इकॉनॉमिक्स असेल तर डॉमिनंट सब्जेक्ट आहे, त्याचा खूप बराचसा अभ्यासक्रम चालू घडामोडीमध्ये येतो आणि तिथे त्या ठिकाणी सेपरेट सिलेबस जो आहे तो देखील इकॉनॉमिक्सचा बराचसा त्या ठिकाणी वेटेज आहे, तर तो त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर त्या मेन्स मधून क्वालिफाईड झाला तर जो इंटरव्ह्यू फेज आहे तर या इंटरव्ह्यू फेजला 275 मार्क्स असतात. ओके, 275 मार्क्स तुमच्या इंटरव्ह्यू साठी असतात आणि इंटरव्ह्यू मध्ये जर क्वालिफाईड झाला तर मग तुमचा जे स्कोर आहे प्रिलिम नाही परंतु मेन आणि इंटरव्ह्यूच्या स्कोरच्या आधारे तुम्हाला पोस्ट मिळत असते. आणि या पोस्ट कोणत्या असतात? युपीएससी तर्फे जर ही परीक्षा पास झालो आपण तर क्लास 1 ऑफिसर म्हणजे ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट आहेत, म्हणजे आपल्याकडं मी दुसरी जी संस्था सांगणार आहे एमपीएससी जी आहे त्यामध्ये रिक्रूट केलेल्या ज्या पोस्ट असतात त्याच्या वरच्या सगळ्या पोस्ट ज्या आहेत, म्हणजे इथे जर डेप्युटी कलेक्टर होत असेल तर कलेक्टर याने होतो युपीएससी ने, तिकडे जर डीवायएसपी होत असेल आपल्या एमपीएससी ने तर तिकडे डायरेक्ट एसपी जो आहे तो ह्या म्हणजे आयपीएस असतो. असे जवळपास 35 प्रकारच्या पोस्ट असतात. हाय, तर हे आपण देऊ शकता. ही एक तुमच्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांसाठी, मी तर विशेष सांगेल ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ही संधी आहे. का सांगेल तर आमच्या शहरी भागाच्या विद्यार्थ्यांना, मी इथून गेलेलो आहे ना, मला माहिती आहे दोन्ही भाग, त्या विद्यार्थ्यांमध्ये तितकी तुमच्यासाठी बसण्याची क्षमताच नाही. ते आज इतके चंचल झालेले आहेत त्या टेक्नॉलॉजीमुळे आणि वगैरे, ते फार वेगळ्या डिस्ट्रॅक्शन मध्ये. तुम्हाला मागे वाचला असेल तुम्ही दोघे IAS परंतु त्यांच्या मुलीने सुसाईड केलं. आता बातमी वाचली असेल, ते दुर्दैवाने आपले सरांनी सांगितलं, आपले सेक्रेटरी आहेत शिक्षण विभागाचे आणि त्यांच्या मिसेस देखील रस्तुगी मॅडम, एकच मुलगी. मी काय सांगितलं की फार अशा परिस्थितीमध्ये घडलेले विद्यार्थी आहेत, त्यांचे वेगळेच प्रश्न आहेत, त्यांचे वेगळेच डिस्ट्रॅक्शन्स आहेत. त्यामुळे फार काही ठिकाणी जे ज्यांना तो बॅलन्स जमला ते पुढे जातात, चांगले पुढे जातात. तुमच्या मनात येऊ देऊ नका की नाही ते शहरी मुलं जे आहेत त्यांच्याकडे खूप क्वालिटीज आहेत ते खूप पुढे जातात. नाही, तुम्ही जर ॲव्हरेज काढलं, जे मुलं तळातून गेलेले तेच उच्च पातळीपर्यंत गेलेले आहेत आणि म्हणून तुम्ही कुठेही स्वतःचा कॉन्फिडन्स जोडू देऊ नका सगळ्यात पहिलं. आणि तुम्हाला जे वाटतं त्यामध्ये तुम्ही पॅरेंट्सला सांगा की मला हे करायचं आहे आणि त्याला तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केला तर मला वाटतं तुम्हाला रोखणारा कोणी नाही आहे, निश्चितपणे नाही आहे. कारण जिथे आपण प्रामाणिक प्रयत्न करतो आणि जिथे आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना आपल्या वडिलांची साथ निश्चित मिळते, आपल्या समाजाची साथ मिळते, अशा पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर आजही कुठेही बेकारी नाही. केवळ पुस्तकाच्या आधारे तुम्हाला IAS होता येतं. कितीतरी विद्यार्थी आहेत ते घडलेले आहेत. आणि मी हेही सांगेल की तुम्ही केलेला अभ्यास कुठे वाया जात नाही, तो तुमच्या जीवन जगण्यामध्ये देखील उपयोगाला येतो. जर मला वाटतं UPSC संदर्भात काय प्रश्न आहे का तुमचा विद्यार्थ्यांमध्ये काही, हे जे मी अगदी फार कमी वेळेत थोडंसं स्ट्रक्चर सांगितलं फक्त, त्याच्या डीप स्टडीज अवेलेबल आहेत, त्या ओपन सोर्स आहेत. तुम्हाला आज इथून जर म्हटलं तुम्ही तर दृष्टी IAS अकॅडमी तुम्हाला इथे कोर्स देते. आज पुढे जायची गरज नाही, मुंबई पुणे दिल्ली आहे. बघा सरांकडे तर टाळ्या वाजवल्या पाहिजे. सरांनी आज तुम्हाला इतक्या म्हणजे कल्पनेच्या गोष्टी कल्पना केली. सरांकडे कोणत्या जर असेल तर मी म्हणतो इथून काय विद्यार्थ्यांची अशी घडू नये. तुम्हाला इथं डिस्ट्रॅक्शन्स नाहीत आणि इथं पीसफुल वातावरण आहे, तुम्ही निश्चित फायदा घ्या. आणि खरंच म्हणजे मला अभिमान वाटला की या जर लक्ष्मीकांत आणि दृष्टी यासारख्या इथे अवेलेबल आहे तर मग आपल्याला पुस्तकं आहेत ना, आपण जरी किती काही म्हणालो तरी तुम्ही त्याला निराश होऊ नका की बातम्या येतात ना की काय जुगाड. ठीक आहे, काही केलं असेल, OBC असेल, नॉन करिक्युलर, पण तिथे कुठलाही फ्रॉड निश्चित UPSCच्या पारदर्शकतेमध्ये नाही. अनेक विद्यार्थी आहेत ते घडलेले आहेत, घडत आहेत. ठीक आहे, त्या काही गोष्टी असतील त्याही दुरुस्त होतील. त्याच्यामुळे कुठे निराशा लगेच आपल्याकडे काय की पळवाट शोधण्यासाठी आपण लगेच काहीतरी दुसऱ्याला दोष देतो निघून जातो, असं करू नका. तर मला सांगायचं तात्पर्य की मग या संधीचा फायदा घ्या. MPSCचं स्ट्रक्चर ही मला वाटतं की थोडक्यात सांगतो की आता ते बदलतं ह्या वर्षीपासून आणि मला वाटतं मग तेच रिपीट आहे. आता UPSCचं जे मॉडेल आहे तेच आपल्या MPSC मध्ये देखील सुरू होणार आहे. त्याच्या अगोदर मात्र ते ऑब्जेक्टिव्ह टाइपच होतं सर्व, परंतु आता मात्र ते डिस्क्रिप्टिव्ह आणि ऍज UPSCचा
सगळा जो आहे आता येणाऱ्या परीक्षेला असल्यामुळं मला वाटतं फक्त तुम्हाला मी मग एवढंच सांगेल की या सगळ्या म्हणजे स्ट्रक्चर मधून जायचं आहे. फक्त तुम्हाला ऍडिशनल काही जो सिलेबस आहे तो सिलेबस मात्र तुमचा काही डोमेस्टिक स्टेटचा जो असतो त्याचा त्यामध्ये सहभाग आहे. तर त्यामुळं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जर समजा एमपीएससी किंवा यूपीएससी सारखा जर पर्याय निवडला तर चांगली करिअरची संधी आहे. ही करिअरची संधी आपल्याला साध्य करून घेण्यासाठी तुम्ही म्हणतो की डिग्रीचा काहीच मॅटर नाही. तुम्ही इंजिनिअरिंग आणि डॉक्टर करण्याची गरज नाही. बीए जरी असाल, तुम्ही जरी बीएससी असाल, तुम्ही बीकॉम असाल तरी, आणि त्यात बीए असाल तर अजून जमेची बाजू आहे, बीएससी असाल तरी जमेची बाजू आहे. आणि मी तुम्हाला थोडं सजेस्ट करेल की कारण तुम्ही उद्या जर समजा चांगलं पदावर जायचं असेल तर काही गोष्टी ऍडिशनल पाहिजे म्हणून यामधून जे काय मिळेल सर्टिफिकेट कोर्स असेल, इंग्लिश स्पोकन असेल, काय असतील तर ते तुम्ही जॉईन करा. आणि आपला वेळ त्याचं नियोजन परफेक्ट पाहिजे. आपला वेळ व्हायला नाही गेला पाहिजे. या दृष्टीने जर नियोजन केलं तर तुम्हाला कुठलाही अडथळा मला वाटतं येणार नाही. म्हणून एमपीएससी ची पण तीच जी प्रिपरेशन आहे, तीच रचना आहे. आता जी यूपीएससी इलॅबोरेट केली त्याच पद्धतीने आपण करू शकता ती तयारी आणि तुमचं करिअर चांगलं सुंदर घडवू शकता. याशिवाय मग आता या दोन्ही ज्या पर्याय आहेत, याशिवाय आता जर समजा 12th चे तुम्ही विद्यार्थी असाल तर मी 12th च्या विद्यार्थ्यांना सांगेल की समजा तुम्ही सायन्सला असाल तर 12th चे किती विद्यार्थी आहेत का? ओके, हा फाईन. कारण सरांनी मला माहिती दिल्यामुळे सायन्सचे त्यामध्ये किती आहेत? ओके फाईन, ठीक आहे. तर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो विशेष की 12वी नंतर तुम्ही जर इंजिनिअरिंग केलेला ऑप्शन मला वाटतं की सजेस्ट करावा. तुम्ही ठरवा दे की इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला वाटलंच तर ठीक आहे, कदाचित कॉलेज फार मोठं टॉपचं नाही मिळालं, काहीच घाबरू नका. ती तुम्ही संधी समजा आणि त्या ठिकाणी ऍडमिशन घ्या. आणि जे इंजिनिअरिंगला समजा तुम्हाला इकडे ग्रामीण भागामध्ये कुठेही, मी सहज गावामध्ये चर्चा केली, मुलं म्हणाले इथे कोणतं तरी बीडला आदित्य कॉलेजमध्ये परीक्षेला फक्त जायची गरज आहे. तर मला असं म्हणायचं आहे की मग तर तुम्हाला मी हे करणार नाही, तसं चिटिंग करा म्हणणार नाही. तुम्ही तिथे जे शिकायला मिळते तर म्हणजे तुम्ही फुल टाइम शिका. आणि त्याच्याशिवाय तुम्ही काय करा की IIT चेन्नई किंवा IIT बॉम्बेचे नाही, मला वाटतं बॉम्बेचे नाही ते ओपन कोर्स काही, पण हार्वर्डचे आहेत. म्हणजे त्याचं तुम्ही काय करा की समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, तुम्ही जर समजा CS निवडला, आज CS चा ट्रेंड आहे ना, तर तुम्ही काय करायला पाहिजे की त्यातले जे काय कोर्सेस आहेत तुमचा इथलचा कोर्स बघायचा, सिलेबस काय कोर्स बघायचा, करिक्युलम बघायचा. ओके, आणि तो करिक्युलम बघून ऍडिशनल तुम्ही त्यालाच लिंक असलेला त्यांचा कोर्स 6 महिन्याचा, 8 महिन्याचा, 1 वर्षाचा करायचा. ठीक आहे. आणि तो तुम्हाला सेल्फ करायला लागणार आहे. कदाचित तुमच्या शिक्षकांना इथे समजा त्या शिक्षकांना इंजिनिअरिंग कॉलेजच्या कदाचित पुढचं माहित नसलं तर तुम्ही तो केला तर तुम्ही समजा डिग्री पूर्ण केली. आणि त्याच्यासोबत एक JRE म्हणून परीक्षा असते, तिचाही तुम्ही जर तयारी केली, बरं का, तुम्ही ती जर तुमचा कुठेही कॉलेज तुमचं कदाचित नसू द्या चांगलं फार टॉप दर्जाचं, पण तुम्ही मात्र टॉप दर्जाचा राहायचा प्रयत्न नाही, राहिलंच पाहिजे. तर मग जर तुम्ही ते केलं, तुम्ही ह्या कॉलेज फक्त डिग्री दाखवा, माझी डिग्री झाली आहे, मी हार्वर्डचे किंवा मी या चेन्नईचे कोर्स केलेले आहेत. आणि मग तुम्ही काय करा की कुठल्याही कंपनीत एखाद्या छोट्या सुरुवातीला एखादा अनुभव, इंटर्नशिप वगैरे करा चांगली, आणि तुमचं स्किल दाखवा, परफॉर्मन्स दाखवा. मला वाटतं तुम्ही आताच एक बातमी व्हॉट्सअपला जी फिरते, त्या पालघर म्हणून एक विद्यार्थी BSc IT केल्यानंतर त्याला महिन्याला मला वाटतं 40 लाख रुपये पगाराची नोकरी मायक्रोसॉफ्टनं ऑफर केलेली आहे. हे करिअर पालघरचा विद्यार्थी अशा सामान्य कॉलेजातून करू शकतो, तर आपल्यालाही शक्य आहे. तर ह्या गोष्टींचा मला वाटतं आपण जर उपयोग करून घेतला तर सायन्सच्या विद्यार्थ्यांना ही देखील संधी आहे. इंजिनिअरिंग मध्ये कोणताही तुम्ही ट्रेंड ठेवा, पण त्याला ऍडिशनल असं करून तुम्हाला ही करिअरची अपॉर्च्युनिटी आहे. सो दिस इज द अनदर आय थिंक अम्पल फॉर युअर करिअर अपॉर्च्युनिटीज. आणि जोडीला तुम्हाला जे काही स्किल्स लागतील, स्पोकन क्लास आहे ते गरजेचे आहेत, ते तुम्ही जॉईन करावे. इट्स फॉर सायन्स स्टुडंट्स. म्हणजे एक इंजिनिअरिंग सांगितलं, मेडिकलला ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी निश्चित जा. त्यानंतर तुम्हाला इतर कोणते ऑप्शन आहेत स्पर्धा परीक्षेकडे तेही तुम्हाला आत्ताच माहिती मिळाली आहे. तुमचे शिक्षक सांगतही असतील, परंतु त्याचा निश्चित लाभ घ्या.
त्यानंतर मग जे कॉमर्सचे विद्यार्थी असतात त्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना तर बाय ट्रेड तुम्हाला माहिती आहे की सीए किंवा कंपनी सेक्रेटरी या क्षेत्रात तुम्हाला करिअर करता येऊ शकतं. त्याच्यासाठी लागणाऱ्या स्टडी मटेरियल आहे, कोचिंग आहे, परीक्षा आहे, त्याची प्रिपरेशन तुम्ही कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. आणि आर्ट्सचे विद्यार्थी जे आहेत त्यांना मी सजेस्ट करेल की तुम्हाला ह्या सगळ्यांना रुलिंग करण्याचा अधिकार या एमपीएससी आणि यूपीएससी मधून मिळू शकतो. तर तुम्ही आतापासूनच त्याच्यात तयारीला लागले तर निश्चित तुमचे श्रम जे आहेत ते वाया जाणार नाही. आणि म्हणून आपण त्या दिशेने आपली वाटचाल ठरवली पाहिजे. कारण आमच्या काळामध्ये खूप गोष्टी होत्या की त्या आम्हाला माहित नव्हत्या. माहिती मिळवण्यासाठी खूप काहीतरी प्रसंग आले मग ते मिळाल्या. जसं मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं की विद्यापीठाचा शोध आम्हाला ग्रॅज्युएशन नंतर लागला. तर तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी आता हार्वर्ड पर्यंतच्या जर रिक्वेस्ट मिळत आहेत तर त्याचा निश्चित आपल्या आयुष्यामध्ये लाभ घ्या आणि तुमचं करिअर उत्तम घडवा. कारण करिअर घडवत असताना आपल्याला शिक्षक आपल्याला त्या तलावापर्यंत नेऊ शकतील, पण शेवटी पाणी तुम्हाला प्यायचं आहे, ते पचवायचं तुम्हाला आहे आणि तरच तुमचं आयुष्य चांगलं होऊ शकेल. आणि मग त्यासाठी लागणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत, ज्या काही प्रकारच्या आवश्यकता आहेत, मला वाटतं आपला खरंच भाग जो आहे मराठवाडा विशेष जो आहे सगळाच भाग आम्ही आता तिथे राहत असताना लक्षात येतो. इव्हन नॅशनल पातळीवर दिल्लीला गेल्या सुद्धा महाराष्ट्राची एक चांगली इमेज आहे. महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याची चांगली इमेज आहे की कोऑपरेटिव्ह लोक आहेत, चांगले असलेले प्रामाणिक लोक आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सपोर्ट घ्या अँड यू ट्राय युअर बेस्ट विथ द सपोर्ट ऑफ दिस अवेलेबल रिसोर्सेस. तर हे करिअर ब्राईट करण्यासाठी मी विशेषतः आज काही अपॉर्च्युनिटीज सांगण्याचा प्रयत्न केला. याशिवाय जर स्पेसिफिक इकॉनॉमिक्सचे जर स्टुडंट्स असतील, करिअर करायचं असेल, सायन्स नंतर देखील तुम्हाला करता येऊ शकतं. तर दे हॅव द सेपरेट एक्झामिनेशन्स लाईक इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस म्हणून असते. तर त्यामध्ये देखील त्यांना जशी IAS ची पोस्ट असते तशीच त्या ठिकाणी क्लास 1 ऑफिसर जे आपल्याला RBI चे गव्हर्नर किंवा स्टॉक मार्केटमध्ये किंवा फायनान्स मध्ये किंवा बँकामध्ये इकॉनॉमिस्ट म्हणून जे असतात किंवा अजून SME ज्या MSMEs आहेत म्हणजे छोटे लघु उद्योग त्यांचे डायरेक्टर वगैरे सगळे हे इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस मधून निवडले जातात. ती परीक्षा थोडीशी मर्यादा अशी आहे की इंग्रजी माध्यमाचीच आहे आणि त्यात मात्र कॉम्पिटिशन खूप कमी आहे. तर ती एक इकॉनॉमिक्स साठी विशेष, कारण आजचा विषय जो होता माझा दिलेला की व्हॉट आर द अपॉर्च्युनिटीज इन द सब्जेक्ट ऑफ इकॉनॉमिक्स, तर ती एक संधी आहे. त्यानंतर जर तू चांगला इकॉनॉमिक्स होत असेल तर मेनी कंपनीज आर रिक्वायर्ड ॲट द इकॉनॉमिक्स आणि फायनान्शियल त्याला इकॉनॉमिक ऍडवायझर म्हणतो. तर तो देखील आपल्याला होण्याची संधी हा विषय निवडून देतो. तर मला वाटतं ही सगळी संधी आपल्याला उपलब्ध आहे. इव्हन दो यु नो की सपोज तुम्ही जर इंजिनिअरिंग केलं तर त्यामधून मिळणारं जे पॅकेज आहे तितकंच पॅकेज आज इकॉनॉमिक्सला मिळू शकतं. कारण आमच्याकडं जवळपास जो पोस्ट ग्रॅज्युएशन विद्यार्थी होतो तो प्लेस होतो सर्व जास्तीत जास्त कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये, कंपन्यामध्ये. कारण त्यांना मॉडेलिंग करण्यासाठी आज तुम्हाला माहिती आहे की सगळं अनालिसिस करणारे इकॉनॉमिस्ट असतात. तर ह्या सगळ्या संधी खूप प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. परंतु त्या दृष्टीने आपल्याला परफॉर्मन्स देणं देखील आवश्यक आहे. डिग्री कुठलीही असेल तर त्याला तुमचा परफॉर्मन्स मॅटर आहे. म्हणून तुम्हाला जो वेळ मिळतो तो वेळ जर तुम्ही आपल्या स्वतःच्या सक्षमीकरणासाठी, कॅपॅसिटी बिल्डिंग साठी वापरला तर त्याचा तुमच्या पूर्ण आयुष्यासाठी फायदा होऊ शकतो आणि तो तुम्ही घेण्यासाठी सक्षम आहात. मला वाटतं तुमचं महाविद्यालय, इथलं इन्फ्रास्ट्रक्चर, इथे असलेल्या उपलब्ध गोष्टी, मार्गदर्शन हे खूप प्रमाणामध्ये आजच्या परिस्थितीत चांगलं दिसलं. कारण बऱ्याच दिवसांना महाविद्यालयात आल्यानंतर जी आमची ती बिल्डिंग होती, त्यानंतर जी लायब्ररीची बिल्डिंग होती, यापेक्षा आज खूप ड्रास्टिक चेंज झालेला आहे. आणि याचं खरंच श्रेय सर्व महाविद्यालय, प्राचार्य सर, इथले प्राध्यापक, त्याचबरोबर मॅनेजमेंट या सर्वांचं आहे. त्यांच्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण ग्रामीण भागामध्ये असे विद्यार्थी घडवण्याची क्षमता असलेलं महाविद्यालय आहे आणि जिथे जो स्टाफ आहे तो मोटिवेट करून आपल्याला चांगल्या ध्येयापर्यंत, उच्च पातळीपर्यंत घेऊन जाऊ शकतो. त्यामुळं शेवटी मला वाटतं की फार जास्त वेळ घेणार नाही मी, पण तुम्ही जर ठरवलं तर काही अशक्य नाही. या संदर्भामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तर मला वाटतं आपल्या आयुष्यामध्ये जी आपल्या सगळ्या मिळणारी शक्ती आहे, इथली क्षमता आहे, त्याचा चांगला उपयोग करा आणि आपलं आयुष्य अतिशय चांगलं यशस्वी घडवा.
महाविद्यालय किंवा या प्रकारचे जे काही व्याख्यान असतील त्यामधून तुम्हाला अजून काही संधी असतील, तुम्हाला नंतरही काही गायडन्स आवश्यकता असतील तर सर आहेतच, पण गरज लागली तरी एनी टाइम यू कॅन फील फ्री. अँड आय थिंक माझे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि तुमचं भविष्य निश्चित चांगलं घडावं आणि तुम्ही त्याचा सदुपयोग आपल्या आयुष्याच्या बदलण्यासाठी करून घ्यावा या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. मला बोलण्याची संधी दिली सर आपण, त्याबद्दल मी मनापासून आपलं सगळ्यांचं आभार मानतो. थँक्यू.